पिंजरा पिंजरा रे आय 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 कशी भांडली ती महामाया ईर्षी ऐकलत ना ग? लागली आपल्या तमासगिरणीचा रंग दाखवाया. आता नवऱ्याशी बी पटत नसल तर कशाला ठेवायची असल्या पोरीला घरात? जमिनीसाठी आणि घरासाठी. तरी मी सांगत होते इरला, ही पोरगी तुला काही सुख द्यायची नाही, नको करू लगीन हिच्याशी. पण तवा माझं ऐकलं नाही त्यांनी आणि बांधून घेतली असली धोंड गळ्यात. आता मिरे वाटतीये त्याच्या डोक्यावर. आता तुम्हीच मला सांगा, हिला काय करायची होती? डीएनए का फीएनए टेस्ट? हिचा काय संबंध आहे त्याच्याशी? काय मिसेस, रात्री कानाशी बुणबुण बुणबुण करणाऱ्या मच्छरांपेक्षा चालली आहे तुमची बुणबुण. झोपा आता गुपचूप. काय पोराच्या सुखाचा विचार आहे का नाही तुम्हाला? हो, आपल्या पोराचं काय वाईट होणार नाही. 2 बायका घरात आहेत, काय वाईट चाललंय त्याचं? चांगलं चाललंय की. पण पोराला सुख नको लागाया? तुमच्यासारखी आई घरात असताना त्या पोराला काय त्याच्या बापाला पण सुख मिळणार नाही. आता 3 महिन्याच्या आत झोपा. 3. काय झालंय वीरला? तो असा नाहीये, मग का असा वागतोय? त्याला कळतच नाही. मी त्याच्यावर संशय घेऊच शकत नाही. वीर आता पूर्वीचा राहिलेलाच नाहीये. सतत त्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता असते. कधी आंधळेपणाने आपल्या नवऱ्यावर विश्वास नको ठेवूस. केवढी सुंदर दिसते ही, अशी दुःखात सुद्धा. असं वाटतंय की तिला गच्च मिठी मारावी आणि कायमची माझी करून घ्यावी. हीच ती योग्य वेळ. आनंदी आत्ता अत्यंत वल्नरेबल आहे. तिला आधार द्यायचा, प्रेम द्यायचं आणि आपलंसं करून तिच्या जवळ जायचं, ते कायमचं. काय झालं? वीर पुन्हा भांडला का? टेस्ट करायची नाहीये म्हणून? काही झालेलं नाहीये आणि कृपा करून तू माझ्याशी या विषयावर बोलू नकोस. मला नाही बोलायचं कोणाशी. आनंदी, तू किती भोळी आहेस. तुला हे कसं कळत नाहीये की वीर टेस्ट साठी नाही का म्हणतोय? याचा सरळ अर्थ असा नाही का होत की त्याच्या हातून काहीतरी चूक घडली आहे? मला असं वाटत नाही कबीर. अगं आनंदी, कबीर, मी तुला सांगितलं ना, मला नाही बोलायचं. तू जा. मला थोड्या वेळ एकटीला बसू दे.
आनंदी, तुला माहितीये तू किती सुंदर आहेस. तुला पहिल्यापासून आजपर्यंत मी एकदाही शांतपणे झोपलेलो नाहीये. कभी तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मी तुला काही वेडवाकडे बोलण्याच्या आज जातो. आनंदी, आय लव्ह यू. अरे काय? आनंदी, तू म्हणजे अगं, तुला रूम मधून बाहेर पाठवलं म्हणून मला खूप गिल्टी वाटत, म्हणून तुला बोलवायला आलो इथे. आणि पण तू कबीरवर का हात उचलला? हे तू या हलकट माणसालाच विचार. खूप विश्वास ठेवतोस ना तू याच्यावर? अरे त्याची तेवढी लायकी सुद्धा नाही. पण आनंदी, अगं झालं तरी काय? मला या माणसासमोर बोलायचंच नाहीये. तू याला जायला सांग. हे बघ आनंदी, मला माहिती आपलं भांडण झालं आणि त्यामुळे तू खूप डिस्टर्ब आहेस. पण मलाही माझी बाजू आहे आणि मला ती सांगायची पण आहे. कबीर, आत्ता तरी तुला एकच वाजवली. तू अजून काही बोललास ना तर तुला जन्मभराची अंतर शिकविली. अरे भावाच्या बायकावर नजर ठेवणारा नालायक माणूस आहेस तू. तुला कसली आली आहे बात? अगं आनंदी, तुझा गैरसमज होतोय. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतेस तू. मला याचा आवाज ऐकला ना तरी शरीराची आकांक्षा होती. तुला लाज नाही वाटत? एवढं सगळं करून तुझं तोंड वर करून कसला बोलतोयस तू? आनंदी, पण नक्की झालंय तरी काय ते तर सांग मला. हा, तुझा भाऊ तो मला आय लव्ह यू म्हणाला आणि माझ्या कमरेत हात घाल. सांग ना, बोल आता. म्हणालात की नाही तू हे? हो, मी मान्य करतो की मी आय लव्ह यू म्हणालो हिला. पण काही अशा गोष्टी आहेत ज्या मला आत्ता हिच्यासमोर बोलायच्या नाही. त्यामुळे तू तिला आज जायला सांग. मी सगळं एक्सप्लेन करतो तुला. आनंदी, तू आपल्या खोलीत जा. मी आलोच. वीर, तुला माहिती आनंदी, काय प्रकार आहे सगळ्या कधी? अडाणी बायको केल्यावर हेच होणार होतं. मी लग्नाच्या आधीपासून तुला सांगत आलोय. म्हणजे मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं. आणि यानंतर एकदा काय 10 वेळा जरी मला आनंदीने मारलं ना तरी मी तेच करेन.
लवकरात लवकर येतोय मुंबईला. हा हो, आणि तुझ्या सुनेला पण बरोबर घेऊन येणार आहे. तिचं नाव आनंदी. बरं ते जाऊ दे, पण तो तुमच्या घरातला गेला का तो? कोण तो? अगं तो कबीर. का आता त्याचं काय झालं? अगं काय नाही, मला तो नाही आवडत ग. आणि तो काही ते कायमचा राहायला आलाय का? फंडऱ्यात, तू असं का बोलतोयस? का झालं तुला? अगं मला नाही माहिती, पण त्याला पाठव त्याच्या घरी. काय चाललंय या घरात? का सगळे माझ्याशी शत्रू सारखं वागताय? आणि सगळ्यांवरचा कळस म्हणजे तो कबीर. त्यांनी मला हात लावला आणि त्यात कुठेही भावाची माया नव्हती. तो स्पर्श एका पुरुषाचा होता, वासनेचा होता. मला त्याची लालसा जाणवत होती. आता काय स्पष्टीकरण देणार आहे हा? पण त्यांनी वीरचा विश्वास तर पूर्णपणे संपादन केलाय. हे जास्त भयंकर आहे. वीरला त्याचं म्हणणं खरं पटलं तर मी नाही त्याला त्याचं म्हणणं नाहीच पटू शकत. माझ्या वीरचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मी असले घाणेरडे आरोप कधीच करणार नाही, कधीच नाही. पण वीर, तुला कळलं पाहिजे राजा, हा कबीर आपला मित्र नाहीये. तो शत्रू आहे आपला. सगळं कळलंय मला. म्हणाली मी आत्ताच्या आत्ता वीरला जाऊन सांगते की नारायणीच्या पोटात जे मूल आहे ते तुझं आहे याची मला खात्री आहे. आणि असं असेल तर त्या नारायणीशीच संसार कर. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर यार, मी तुझा भाऊ आहे. हे बघ, मी मगाशी इकडे आलो. हा, तिथे बसली होती आनंदी, खूप रडत होती. मी जाऊन तिच्या बाजूला बसलो तर एकदम भडाभडा बोलायला लागली मला. म्हणे वीरचं माझ्यावर आधीसारखं प्रेमच उरलेलं नाहीये. तो टेस्ट करण्यासाठी नाही का म्हणतो हेच कळत नाहीये म्हणे मला. म्हणजे त्याच्या मनात नक्की काहीतरी काळं बेरं असणार. त्याच्यात आणि नारायणीत नक्की काहीतरी झालं असणार आणि म्हणूनच तो टेस्ट करायला नाही म्हणतोय असं म्हणाली मला ती. काय आनंदी असं म्हणाली? हो. अरे त्यानंतर ना मी तुझी बाजू घेतली तर अचानक भडकली माझ्यावर. म्हणाली तू पण तसलाच आहे म्हणे, उगाच वीरची बाजू घेतोय. मी म्हटलं हे बघ, असं नाहीये. वीर माझा भाऊ आहे, खूप जवळचा भाऊ आहे. तू माझी लाडकी वहिनी आहे. वी आर लाईक फ्रेंड्स. आय लव्ह बोथ ऑफ यू. आय लव्ह वीर, आय लव्ह यू. तर माहित नाही काय झालं, अचानक भडकली यार ती. कबीर, पण तुला माहितीये ना आनंदीला फार काय इंग्लिश येत नाही रे. अरे हो, मी ते पण सांभाळून घेतलं, तिला समजवलं काहीतरी. हा, पण त्यानंतर ती उठली आणि सरळ आत निघाली. म्हणाली आता जाऊन वीरला विचारतेच की नारायणी आणि तुझ्यामध्ये काहीतरी झालं होतं का, आणि जर तसं असेल तर मला काही इंटरेस्ट नाहीये संसार करण्यात. असं म्हणाली आनंदी? अरे शब्द जरा वेगळे असतील पण अर्थ तोच होता. अरे शिवाय तिने मला शपथ पण घातली रे की हे वीरला सांगू नको. पण कबीर मला सांग, तुमचं जर सगळं एवढं व्यवस्थित बोलणं चाललं होतं मग तिने तुला मारलं का? जाऊ दे यार, मी तुला सांगितलं तर उगाच तुमचे संबंध खराब होतील. नको, राहू दे प्लीज. नाही कबीर, बघ मला प्लीज तू खरं खरं सांग, नक्की काय भानगड आहे? अरे ती ताडकन उठली आणि आत निघाली. म्हणाली मी आत्ताच्या आत्ता वीरला जाऊन सांगते की नारायणीच्या पोटात जे मूल आहे ते तुझं आहे याची मला खात्री आहे. आणि असं असेल तर जा नारायणीशीच संसार कर. अरे मी तिला अडवायला गेलो आणि खाल्ली थोबडीत. ए वीर, पण तू काय जाऊन तिला बोलू नकोस.
तशी चांगली आहे रे बिचारी. आणि आता जे काही चाललंय त्याचं प्रेशर तिला जाणवणारच ना रे, साहजिक आहे ते. आणि ती समंजस तेवढी नाही आहे, नाही का? तिचा नवरा तिलाच हवाय आणि तो तिचाच आहे याची खात्री फक्त ती DNA टेस्ट तिला देईल, असं तिचं म्हणणं आहे. आता अनफॉर्च्युनेटली यू गाईज आर नॉट कम्पॅटेबल. आता काय ना. वीर प्लीज रागवू नकोस हा, शांत राहा. कबीर, आनंदी जर खरंच असं बोलली असेल ना तर तिला ना वेड लागले. वीर शांत राहा प्लीज प्लीज. हा नाही कबीर, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझी आनंदी माझ्याशी असं वागेल. वीर, अरे लग्न म्हणजे स्वप्न नसतं, रियालिटी असते. फायनली यार ऍक्सेप्ट कर की तुम्ही दोघं एकमेकांना अनुरूप नाही आहात. हा, आणि तिनं स्वतःच्या बचावासाठी माझ्यावर किती घाणेरडा आरोप केला असला ना तरी मी तिला माफ केलं असं सांग. शांत राहा. मला मारलेली ही कानाखाली तुला फार महागात पडेल आनंदी. माझं प्रेम झिडकारलंस तर तुला तुझा वीर कधीच मिळणार नाही. कारण तू मला मिळाली नाहीस तर मी तुला वीरलाही मिळू देणार नाही. आता एक तर तू माझी किंवा मग कुणाचीच नाही, वीरची तर नाहीच नाही. आनंदी, पुढचे काही दिवस प्लीज तू तुझ्या वडिलांकडे जाऊ नये. कारण मला तू या खोलीतच नाही तर या घरातही नकोच. नाहीतर उगाच आपले संबंध कायमचे बिघडतील. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मला 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 तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. काही गरज नाही त्याची. कारण तुला काय सांगायचं हे मला कबीरकडनं कळलंय. काय कळलंय तुला? मुळात त्याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. तू तो आपला मित्र नाहीये. तो तुझा मित्र नसेल आनंदी, पण माझा मित्रही आणि भाऊ आहे. वीर, आनंदी बास बास. मी आता खूप दमलो, त्यामुळे प्लीज तू मला थोड्या एकट्याला सोड आणि तूही जाऊन झोप. वीर, माझं म्हणणं ऐकून तर घे. मी टेस्ट करावी हेच म्हणणं आहे ना तुझं? ते माझं म्हणणं आहेच, पण मला तुला काहीतरी वेगळं सांगायचं. तो कबीर, तो मला आय लव्ह यू म्हणाला, ते पण माझ्या कमरेत हात धर. कबीरनी हे मान्य केलंय आनंद, पण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कबीर तुला आय लव्ह यू म्हणाला आणि तुला जाण्यापासून थांबवलं. पण आनंदी, पुढे तू जे काय बोललीस ना ते खूप वाईट होतं आनंदी. तुला कळत नाहीये का? तो माझ्याकडे चांगल्या नजरेने नाही पाहत. मला माहिती आनंदी, हे सगळं तू स्वतःच्या डिफेन्ससाठी करते, पण त्याची काही गरज नाहीये. स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी उगाच नारायणीसारखं चीप वागू नकोस आनंदी. तुला नाही शोभत ते. मी नारायणीसारखं वागत नाहीये. तुला तिच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आनंदी करते. प्लीज. आनंदी, पुढचे काही दिवस प्लीज तू तुझ्या वडिलांकडे जाऊन राहा. कारण मला तू या खोलीतच नाही तर या घरातही नकोस. नाहीतर उगाच आपले संबंध कायमचे बिघडतील. काय? आनंदी, पुढचे काही दिवस प्लीज तू तुझ्या वडिलांकडे जाऊ. कारण मला तू या खोलीतच नाही तर या घरातही नकोस. नाहीतर उगाच आपले संबंध कायमचे बिघडतील. पिंजरा